175 वर्ष भगवान श्री तुकोबारायांना वैकुंठ गमनाला जाऊन झालेले आहेत। या मे महिन्यातली येणारे 24 मे ते 31 मे या 8 दिवसाच्या महापर्व काळामध्ये सोपानदेव संस्थान सासवड या ठिकाणी माझे श्री गुरु छोटे कदम माऊली यांच्या मार्गदर्शनानं फार मोठा अखंड हरिनाम सप्ताह सासवडला होणार आहे। जवळजवळ 3 मोठे मंडप आहेत। एका मंडपामध्ये कृषी प्रदर्शन, एका मंडपामध्ये 24 तास तुकाराम 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 अखंड नामजप आणि एका मंडपामध्ये जेवढे गाथ्यामध्ये अभंग आहेत 4092, जवळजवळ 5000 वाचक त्या ठिकाणी बसणार आहेत। 3 ते 5 या वेळेमध्ये भगवान श्री तुकोबारायांचं चरित्र स्वतः श्री गुरु सांगणार आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन, विद्वत रत्नांची, थोर साधू संतांची कीर्तन त्या सप्ताहामध्ये होणार आहेत। आणि खरं सांगू का, सकाळच्या नाश्त्याला ऋषिकेश दादा जवळजवळ 10,000 माणसं नुसती नाश्त्याला आहेत। दुपारच्या जेवणाला जवळजवळ 20,000 माणसं आहेत बरं का, 20,000 जेवणाला। आणि सायंकाळच्या जेवणाला जवळजवळ 40 ते 50,000 माणसं आहेत। हा सप्ताह 7 तालुक्यांचा मिळून होणार आहे। कुठल्या? भोर तालुका, राजगड तालुका, हवेली तालुका, मुळशी तालुका, पुरंदर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, मुळशी तालुका या सर्व तालुक्यांचा मिळून हा भला मोठा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे। स्वतः कदम माऊली या भागाभागामध्ये गाव भेटीला येणार आहेत। आपण जास्त काय करायचं नाही बरं का, मी जास्त काय म्हणजे जास्त पैसे देऊ नका, पण एक काम फक्त आपल्या ग्रामस्थांनी केलं तर बरं होईल। गावगाव जसं आपण एक मत मागण्यासाठी आता जसं आपण प्रत्येकाच्या दारामध्ये जातोय ना, बाबा एक मत द्या, गावची निवडणूक लागली की प्रत्येकाच्या घराघराचे उंबरे आपण जिजवून नाहीसे केले व तसं आपण ज्ञानोबारायासाठी, सोपान देवांसाठी, माझ्या तुकोबारायासाठी प्रत्येकाच्या दारापर्यंत जायचं, प्रत्येकाला सांगायचं घरामध्ये 10 भाकरी बनवा। प्रत्येकाच्या घराघरामध्ये 10 भाकरी बनवायच्या, काल भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जमा करायच्या आणि त्या भाकरी घेऊन आपण सासवडला जमा व्हायचं। जास्त काहीच करायचं नाही। ज्या वेळेस माऊलींची गाव भेट इकडे होईल, आपापल्या तालुक्याची नावं सकाळच्या पंक्तीला येतील किंवा सायंकाळच्या पंक्तीला येतील। आल्यानंतर गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील, या सर्वांनी त्याच्यामध्ये हातभार लावावा आणि ही सेवा आपल्या वैयक्तिक जीवनाची न घडता ही काया सोपान देवाला आपल्याला कशी समर्पित करता येईल, ही काया तुकोबारायाला कशी समर्पित करता येईल, एवढं फक्त आपल्याला घ्यायचंय। 24 मे ते 31 मे या पर्व काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताहासाठी सर्वांनी यायचंय। जवळजवळ कीर्तनकाराच्या उजव्या हाताला 10 मृदंग आहेत, कीर्तनकाराच्या डाव्या हाताला 10 मृदंग, जवळजवळ कीर्तनासाठी टाळ घेऊन तिथं 2000 टाळकरी टाळ घेऊन उपस्थित राहणार आहेत। सर्वांनी त्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी यावं एवढीच जाता जाता पूर्वसूचना। ज्ञानेश्वर